जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था, जी की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे, या संस्थेची सुरुवात का करण्यात आली आणि ह्या संस्थेचे मुख्य उद्देश काय आहेत, हे जाणून घेऊयात. सुरुवातीला 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि 1954 मध्ये पुण्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीची स्थापना झाली. मित्रांनो, लक्षात घ्या की त्याआधी जे ऑफिसर्स ट्रेनिंग दिली जायची ती देहरादूनला त्या ठिकाणी दिली जायची. परंतु महाराष्ट्रामध्ये ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला या ठिकाणी आल्यानंतर आपण बघितलं तर महाराष्ट्रीयन म्हणजे मूळ जे महाराष्ट्राचे नागरिक आहेत, यातील विद्यार्थी खूप कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी एन-डी-ए मध्ये जायचे. तर महाराष्ट्र शासनाने विचार केला की या एन-डी-एच्या यामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये अधिकारी जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन किंवा मराठी अधिकारी जास्तीत जास्त यावेत. यासाठी तत्कालीन औरंगाबाद किंवा आताचं श्री छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुलांसाठी एन-डी-एची स्थापना एन-डी-एची पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी एस-पी-आयची स्थापना करण्यात आली. आज रोजी साधारणतः 500 पेक्षा जास्त विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून एन-डी-ए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये त्यानंतर प्रवेश मिळवून संरक्षण क्षेत्रात अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. आपण जर विचार केला की समजा मला एन-डी-एमध्ये जायचं आहे आणि मग एस-पी औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरला जाण्याची गरज आहे का? तर हो. आपण दरवर्षी जर विचार केला तर यामधून साधारणतः एस-पी औरंगाबाद प्रवेश परीक्षेमध्ये साधारणतः 15 ते 20 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरतात. त्या विद्यार्थ्यांमधून मुलाखतीसाठी 300 विद्यार्थी त्या ठिकाणी बोलवले जातात आणि अंतिम निकाल जो की मेडिकल नंतर लागला जातो, तो अंतिम निकाल जो आहे तो 60 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी घेतलं जातं. जर विद्यार्थी एस-पी-आयमध्ये सिलेक्ट झाला तर त्या विद्यार्थ्याला 2 वर्षाचं खडतर प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. यामध्ये एन-डी-एचा अभ्यास करून घेतला जातो आणि जर एस-पी-आय परीक्षेची त्याला साध असेल तर त्या ठिकाणी एन-डी-ए परीक्षा देणं हे त्या ठिकाणी सोपं जातं. आता विद्यार्थ्यांना हा अनुभव नसेल की ही परीक्षा कधी द्यायची असेल, तर बरेच विद्यार्थी 8वी किंवा 9वीच्या वर्गात असतानाच तयारी सुरू करतात. 10वीत असताना वर्षभर मेहनत घेऊन याचा फायदा त्यांना 10वी बोर्डमध्ये तर होतोच. परंतु 8वी-9वीला असतानाच विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतात. एस-पी-आय संस्थेमधून जर तुम्ही पास आउट झालात किंवा अभ्यास केला, तर फक्त एन-डी-एच नाही तर या ठिकाणी यू-पी-एस-सी म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच आय-ए-एस, आय-पी-एस पदांसाठी किंवा जिल्हा कलेक्टर म्हणतो ते पदं किंवा एम-पी-एस-सी मधून होणारे प्रांत अधिकारी असेल, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, असे जे अधिकारी क्लास 1 ऑफिसर या ठिकाणाहून बनतात, याचाही अभ्यास त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना 10वी नंतरच सुरू होतो. म्हणजे गेल्या काही वर्षभरापासून किंवा गेल्या काही वर्षात जर महाराष्ट्राचे जे पालक आहेत, ते एस-पी-आय प्रवेश परीक्षेसाठी अधिक रुची दाखवत आहे. त्याचं कारण असं आहे की एस-पी-आयचा जो दर्जा आहे, तो दिवसेंदिवस उंचवत चाललेला आहे. आता 2021 साली जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मुलींसाठीही एस-पी-आय त्या ठिकाणी सुरू करण्यात यावं. मग त्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली. तर महाराष्ट्रातील ज्या मुली आहेत, विशेष करून महाराष्ट्र आणि कर्नाटकातले काही जिल्हे, यातल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी नाशिकमध्ये गर्ल्स एस-पी-आय हे सुरू करण्यात आलं. नाशिकमध्ये जर आपण त्याचा पत्ता बघितला तर आपलं महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या अगदी ऑपोजिट साईडला पत्रकार कॉलनी आहे. त्या पत्रकार कॉलनीमध्ये त्या ठिकाणी 30 मुलींची राहण्याची सोय त्या ठिकाणी केलेली आहे. जर विद्यार्थी पूर्णपणे जर त्या परीक्षेतून पास झाला, जी-एस-पी-आयमधून किंवा एस-पी-आयमधून, तर त्याची संपूर्ण एन-डी-एची तयारी, त्यासोबतच फिजिकल फिटनेस असेल किंवा त्यासोबतच त्या ठिकाणी त्यांना समजा फिजिकल फिटनेस असेल किंवा इंटरव्ह्यूची तयारी असेल, हे चांगले जे इंडियन आर्म फोर्सेसमधले जे ऑफिसर आहेत, या ऑफिसर्स च्या माध्यमातून ती करून घेतली जाते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की ज्यांना कोणाला सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळवायचा आहे आणि ज्यांची इच्छा आहे की आपण प्रवेश मिळवू शकतो, अशा विद्यार्थ्यांनी आमची जी संस्था आहे नाशिकची, द सक्सेस अकॅडमी नाशिक,
जी SPIच्या अगदी शेजारीच आहे. इथून लास्ट इयरला साधारणतः 5 विद्यार्थिनींचं सिलेक्शन झालेलं होतं आणि SPI छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी साधारणतः 5 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, फायनल सिलेक्शन. तर ते असे जर समजा तुमचंही स्वप्न असेल, तर तुम्ही जी SPI नाशिक किंवा SPI छत्रपती संभाजीनगर या संस्थांची परीक्षा देऊन तुमचंही स्वप्न पूर्ण करू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.